महादेवपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त श्रींची पालखी व भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम गावातील विठ्ठल मंदिरापासून पालखी व दिंडी सुरुवात झाली। यावेळी पालखीचे सुशोभित सजावट करण्यात आली होती। दिंडी दरम्यान ठिकठिकाणी श्रींच्या पालखींचे व हबप श्री शत्रुघ्न महाराज गतीर आणि श्री स्वामी गोरक्षगिरी महाराज वेदांतचार्य साधक आश्रम महादेवपूर यांचे पूजन झाले। या दिंडीमध्ये भाविकांनी अभंग, गवळण, टाळ मृदुंगाच्या गजरात परिसर दुमदुमून टाकला होता। जय जय रामकृष्ण हरी च्या जयघोषात ही दिंडी वाजत गाजत संपूर्ण गावातून फिरली। वाजत गाजत दिंडी फिरून आल्यानंतर दिंडी मंदिरात आली असता व त्यापूर्वी सर्व भक्त भाविकांनी टाळ मृदुंगावर ठेका धरत पालखी घेऊन मंत्रमुग्ध होऊन नाचले। दिंडी आणल्यानंतर अश्विनी विलासराजे सांडखोरे आणि महिलांनी अभंग, गवळण गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले।
यावेळी हबप श्री शत्रुघ्न महाराज गतीर व लोकनियुक्त सरपंच महादेवपूर तथा तालुका संघटना विलासराजे दत्तू सांडखोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। जवळजवळ आपली ही 21 वर्षाची परंपरा आहे। 21 वर्ष पूर्ण होत आहे। अजून 3 वर्षांनी आपल्याला 25व्या वर्षी हा रौप्य महोत्सव साजरा करायचा आहे आणि तो सुद्धा चांगल्या पद्धतीने साजरा होईल अशी मला शाश्वती आहे। फक्त गरज एकच आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत सर्वांनी एकत्रित या, कारण एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला। अशा पद्धतीने या गावचे विचार चांगली आहेत। अनेक दिवसापासून ही परंपरा चालत आलेली आहे, म्हणून प्रत्येकाने संघटित व्हावं आणि जेणेकरून आपला हा सप्ताह महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीला येईल असं प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी। प्रभू रामचंद्राचं 22 वर्ष या भूमीला लाभलेला आहे। विश्वगुरु योगीनाथांचा हा परिसर आहे। निवृत्ती अवस्था त्यांच्या जीवनामध्ये ज्याला प्राप्त झालेली आहे। संपूर्ण आपले महादेवपूर अभयवाडी या ग्रामस्थांना खऱ्या अर्थाला ती अवस्था प्राप्त झालेली आहे। हरिणे माझे हरिणे चित्त ही अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे। हे परमार्थाचा उच्चतम अधिकारी आहे, हे अधिकारी आहे, तो अधिकार आहे आणि तो आपल्याला प्राप्त झाला। खऱ्या अर्थाला देवाच्या आणि संतांच्या संगतीमध्ये हा लाभ अलौकिक लाभ ज्यांनी आपल्या पदरामध्ये पाडून घेतला ते आपले संपूर्ण महादेवपूर ग्रामस्थांनी हा लाभ प्राप्त करून घेतलेला आहे। आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं माझ्या वतीने संपूर्ण महादेवपूर ग्रामस्थांना खऱ्या अर्थानं हे धन्यवाद पुढील वर्ष आपले आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं भरभराटी हो, सुख संपदाचं प्राप्त हो। एकदम चांगल्या प्रकारे हा सप्ताह साजरा होत आहे आणि हा सप्ताह साजरा होत असताना खऱ्या अर्थाने जो दिंडीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात पार पडला। माझ्या माता भगिनी, माझे बंधू, माझे आप्तेष्ट, माझे नातेवाईक, सर्वच ग्रामस्थ, सर्व शेतकरी, कष्टकरी इतक्या मोठ्या दिलाने इथे उपस्थित राहतात आणि या संपूर्ण 7 दिवसाच्या ह्या सप्ताहाचा आनंद लुटत असतात। असाच आपल्याला हा दिंडी सोहळा जो आज झाला हा कायमस्वरूपी आयुष्यभर असाच अविरतपणे चालू राहो ही भोलेनाथांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो। आणि असाच आनंद सर्व माता भगिनींनी, सर्व बंधूंनी, सर्व माझ्या तरुण मित्रमंडळींनी, मला ह्या तरुण मित्रांचा खरंच सर्वांनी एकदा टाळ्या वाजून स्वागत करा। त्या म्हणजे सगळ्यात महत्वाची पुढची पिढी एक तयार झाली आहे का शत्रुघ्न महाराज जी मनात भीती वाटायची का कुठेतरी हा सप्ताह थांबू नये, पण खरंच अशी पिढी तयार झाली का आयुष्यभरही हा सप्ताह तो पांडुरंगच करून घेईल। श्रींची पालखी व भव्य दिंडी सोहळ्यानिमित्त प्रमुख मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, कष्टकरी शेतकरी, बाळगोपाळ, भजनी मंडळी, महिला वर्ग व समस्त महादेवपूर ग्रामस्थ आणि तसेच पंचक्रोशीतील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।